बरेचसे ट्रेनिंग्स आतापर्यंत घेतलेले आहेत NLPच्या रिलेटेड, बिझनेसच्या रिलेटेड. आता सध्या ऑनलाईन वेबिनार्स घेत असतो कंटिन्युअसली. दर सॅटर्डेला 10 वाजता माझे वेबिनार्स वेगवेगळ्या टॉपिकवर असतात. इट मे बी NLP, डिसिजन मेकिंग, प्रोकॅस्टिनेशन, त्याच्यानंतर हिप्नोथेरपी एक आता नेक्स्ट वीकला होणार आहे. सो दोज हु आर इंटरेस्टेड प्लीज स्टे ट्यून. नवीन नवीन टॉपिक्स मी मांडत असतो आणि हा मोठो आहे की पुढचे 1 वर्षभर 52 आठवडे 52 टॉपिक वेगवेगळे मांडायचे आणि लोकांपर्यंत पोहोचायचं. आनंद, व्हॉट डू यू? आनंद कांट हिअर यू. ऐकू येत नाहीये. आता येतो आवाज? येतो. हॅलो, हा बोला. हा थोडी रेंज कमी आहे. माझी रेनबो हॉलिडेज म्हणून कंपनी आहे. ओके. सिंहगड रोडला ऑफिस आहे आणि बाणेरला एक ब्रांच आहे. मी आता रिसेंटली हडपसरला पण ओपन केली आहे. आणि लॉकडाऊन मुळे रोज नवीन 2-3 गोष्टी शिकतोय. व्हेरी गुड, क्या बात आहे. म्हणजे आपण एका सेम बोट मधलं. येस 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 येस. आणि सध्या मी पार्टनर असलेली एक नर्मदा ट्रॅव्हल्स म्हणून कंपनी आहे. आमच्या 8 बसेस आहेत. तर आम्ही बेसिकली मी लातूरचा आहे. तर आम्ही लातूर दिल्ली 117 विद्यार्थी आणले आतापर्यंत. आणि आता आम्ही लातूर पुणे पण विद्यार्थी आणि मजूर सुरू केले 50% रेटमध्ये. अशा प्रकारे ते पण काम चालू आहे. आणि मुख्य व्यवसाय हॉलिडेज आहे. राजेश जोशी सर. रेड्डी सर प्रश्न तर लातूर प्रॉपर लातूर सिटी मध्ये का त्याच्या आजूबाजूला कुठे? नाही, मी प्रॉपर लातूर सिटी मध्ये सर. तो भाग आंध्रा लागून आहे ना, त्यामुळे तिकडे थोडा रेड्डी समाज आहे. आंध्रा बॉर्डरच आहे ना ती. हा, मी पुण्याला शिफ्ट झालो 8 वर्षापूर्वी. त्याला सिंहगड रोडला आहे, नांदेड सिटी मध्ये. कळेकर साहेब. येस सर. तुमचं इंट्रोडक्शन करून द्या. बर, बाकीच्यांचं झालंय का? हो, झालंय सर. ओके सर. मी नंदकुमार तळेकर 1993 सालापासून LIC एजंट म्हणून काम करतोय. गेले 6 वर्ष LICचा एजंट रिक्रुटमेंट साठी काम करतोय. ते मला LIC ने ऑथॉरिटी दिली आहे आणि सोलापूर जिल्हा या 3 जिल्ह्यांमध्ये एजंट अपॉइंट करायची ऑथॉरिटी आहे. आणि असं ह्याच्यातनं जर कोणी असेल रेफरन्सेस तर देऊ शकता. स्टार हेल्थ, मेडिक्लेम आणि LIC अशी दोन्ही कामं चाललेली आहेत. तर थँक्यू सर. थँक्यू. शैलेंद्र सर, ओव्हर टू यू. मी फक्त एक सिंगल ओळख करून येतो. मी शैलेंद्र देशपांडे, ऍडव्होकेट आहे आणि ट्रेडमार्क अटर्नी आहे. मी फॅमिली कोर्ट, सिव्हिल कोर्ट, कंझ्युमर कोर्ट किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कोर्टांमध्ये प्रॅक्टिस करतो. याशिवाय बरेचशा बिझनेस रिलेटेड किंवा पर्सनल रिलेटेड अग्रीमेंट्स असतात, कॉन्ट्रॅक्ट असतात, विल असू शकतं किंवा फ्रँचायझी अग्रीमेंट असू शकतात. अशा बऱ्याचशा गोष्टी ड्राफ्टिंग मध्ये मदत करतो. आजचं जे सेशन आहे ते आपण सुरू करायचं. मग आता फक्त मी स्क्रीन शेअरिंग करीन नंतर. बाकीयांनी व्हिडिओ ऑफ केले चालतील आणि प्रश्न असतील तर आपण मग नंतर क्वेश्चन आणि आन्सर सेशन आपण ठेवलेलं आहे. आजचा जो सेशन आहे बेसिकली जर तुम्ही रेकॉर्ड करत असाल तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही सांगा म्हणजे मी त्याप्रमाणे इंट्रोडक्शन सुरू करतो. सर, काही अडचण नाही. मी ऑलरेडी रेकॉर्डिंग सुरू केलं. ग्रेट. आजचा जो सेशन आहे हा ट्रेडमार्क वरती आहे. पण हा मी पूर्णपणे लीगल आस्पेक्ट्स न धरता एक सर्वसामान्य माणसाला मराठीतनं ट्रेडमार्क कसा समजू शकेल ह्याचा मी प्रयत्न करतोय. आजचा सेशन साठी मी पहिल्यांदा सुरेंद्र कुलकर्णी सर, नंदकुमार तळेकर सर किंवा राजेश जोशी सर या तिघांचे आभार मानतो. एमईएनचे आभार मानतो. कारण का क्वेश्चन आणि आन्सर मध्ये असं होतं की आभार प्रदर्शन राहून जातं माझ्याकडनं नंतर. त्यामुळे मी आधी हे करतोय, आभार मानतोय. कारण का त्यांनी एक वेगळी ऑपॉर्च्युनिटी दिली. त्यांच्या गायडन्समुळे त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे ह्या टॉपिकवर मी आज बोलणार आहे. दुसरी गोष्ट, ह्या टॉपिकचं सेशन हा पूर्णपणे इन्फॉर्मेशन किंवा एज्युकेशन म्हणून असणार आहे. त्याच्यात कुठली आमच्या व्यवसायाची ऍडव्हर्टाइजमेंट नाहीये. तिसरं महत्वाचं म्हणजे ह्याच्यात ज्या काही लोगो डाउनलोड केलेले आहेत हे इंटरनेटवरनं फ्री डोमेन मधून डाउनलोड केलेले आहेत.
कारण का मी हे डोमेन मी हे स्वतः लोगो तयार करू शकत नाही आणि ते इंफरिंजमेंटची सूट फाईल. तर हे पहिलं डिस्क्लेमर आहे आपल्या आताच्या सेशनचं. तर आजच्या सेशन मध्ये काय आपण शिकणार त्याचा अजेंडा फक्त मी तुम्हाला आता इथपासून मी शेअर करतो. सर शेअर स्क्रीन ऑप्शन नाहीये चालू माझा. कुलकर्णी सर. थँक्यू. आजच्या टॉपिकवर फक्त एवढंच आहे आपण बोलणार की आजचं ट्रेडमार्क म्हणजे काय. खरं ह्या शब्दाचा आपण अर्थ समजून घेणार आहोत. वेगळ्या टाईपचे ट्रेडमार्क काय असतात किंवा कुठल्या प्रकारचे मार्क हे ट्रेडमार्क म्हणून घेतले जातात. ट्रेडमार्क म्हणजे चिन्ह, व्यवसायाचं चिन्ह. सर्वात महत्वाचं म्हणजे ऑब्जेक्शन किंवा ऑपोजिशन होऊ नये म्हणून आपल्या व्यवसायाचं नाव किंवा लोगो हा ट्रेडमार्क करण्यासाठी काय काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. आणि रजिस्ट्रेशन बेनिफिट्स काय असतात रजिस्ट्रेशन करण्याचे. कारण का रजिस्ट्रेशन कंपल्सरी नाहीये पण मी बेनिफिट सांगू शकतो. आणि सर्वात महत्वाचं आहे प्रोसेस काय असते. प्रोसेस खूप सोपी आहे, सिंपल आहे. तर ह्या टॉपिकवर आपण आज बोलणार आहोत. आजच्या टॉपिकचा जो हे ऑब्जेक्टिव्ह जो आहे ट्रेडमार्कचा तो महत्वाचा होता की कुठल्याही देशामध्ये एखादा मार्क किंवा चिन्ह हे ट्रेडमार्क म्हणून रजिस्टर करण्यासाठी काय करावं लागतं. दुसरी गोष्ट, जर त्याला प्रोटेक्शन दिलं, जर त्याला रजिस्ट्रेशन अप्लाय केलं तर त्याचं प्रोटेक्शन कसं द्यायचं. आणि जर एखादा रजिस्टर ट्रेडमार्क असेल तर त्याचा फ्रॉड्युलंट यूज किंवा दुसऱ्याने कोणी मिसयूज करू नये जेणेकरून त्या ट्रेडमार्कमुळे ज्या व्यवसायाचं गुडविल किंवा रेप्युटेशन मार्केटमध्ये आलं असेल तर त्याला कुठलाही धोका लागू नये, धक्का लागू नये. ह्या 3 ऑब्जेक्टिव्ह होते या ट्रेडमार्क ऍक्ट 1999चे. याची हिस्ट्री फक्त थोडक्यात सांगतो. 1889 साली पहिला ऍक्ट आला होता इंडियन मर्चेंडाइज ऍक्ट. तो ब्रिटिशांच्या काळात होता. त्याच्यानंतर 1940 साली ट्रेडमार्क ऍक्ट 1940 असा एक ऍक्ट तयार झाला जो पहिलं लेजिस्लेशन मानलं जातं ट्रेडमार्क मध्ये. पण त्याच्याशिवाय पण परत तो ब्रिटिश काळात होता. आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिला जो ऍक्ट आला तो ट्रेड मर्चेंडाइज अँड मार्क्स ऍक्ट 1958. हा पोस्ट इंडिपेंडन्स ऍक्ट होता. हा ऍक्ट बरेच वर्ष चालला, जवळपास 1998-99 पर्यंत चालला. पण त्या काळात जे आंतरराष्ट्रीय बदल झाले, ट्रिप्स अग्रीमेंट किंवा पॅरिस कन्व्हेन्शन ह्या इंटरनॅशनल गोष्टींना भारताने साईन केलं, त्याचा पार्टी झाला. ह्या कन्व्हेन्शनमुळे आपल्याला ट्रेडमार्क नाही तर नुसते पेटंट, कॉपीराईट, डिझाईन असे वेगवेगळे आयपी रिलेटेड ऍक्ट आपल्याला बदलायला लागले. त्यामुळे 1999 साली हा नवीन ऍक्ट आला, ट्रेडमार्क ऍक्ट 1999. तसेच त्याचे वेगळे रूल्स आले. मग ते 2002 साली आले, नंतरही आले आणि आता 2017 सालचे रूल्स आहेत. ट्रेडमार्क ऍक्ट 1999 आणि ट्रेडमार्क रूल्स 2017 हे दोन्ही गोष्टी आपले हा ऍक्ट आता कव्हर करतात. डेफिनेशन आधी आपण समजून घेऊ नक्की काय आहे ट्रेडमार्क. सेक्शन 2B सांगतो ट्रेडमार्क मीन्स अ मार्क, एक चिन्ह आहे केपेबल ऑफ बिंग रिप्रेझेंटेड ग्राफिकली, म्हणजे व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन, डोळ्याने दिसतील असं महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्वाचं इट इज केपेबल ऑफ डिस्टिंग्विशिंग गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम वन पर्सन अँड दोज ऑफ अदर्स. दोन वेगवेगळ्या प्रकारची जर प्रोडक्ट असतील, 2 प्रोडक्ट असतील पण त्या ह्याच्यातले मॅन्युफॅक्चरर्स किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर्स यांच्यामध्ये डिफरन्शिएट करता आलं पाहिजे. आणि त्यासाठी महत्वाच्या गोष्टी काय लागू शकतात तर त्याचा प्रॉडक्टचा शेप असू शकेल किंवा त्याची पॅकेजिंग स्टाईल असू शकेल आणि सर्वात महत्वाचे कुठलेही कॉम्बिनेशन ऑफ कलर असू शकते. बरेचसे कॉम्बिनेशन ऑफ कलर्स म्हणजे आपण बघतो ते बिस्किटांचे पुढे जे असतात ना ते बघा, त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की कसं वेगवेगळे कॉम्बिनेशन वापरले जातात. आणि ब्रिटानिया बिस्किट आपण म्हणलं किंवा ब्रिटानिया मारी म्हणलं की आपण फक्त ते बघतो आणि घेऊन येतो. आपण कित्येक वेळा ते नाव पण नाही वाचत कारण का आपल्याला लक्षात राहिलं असतं की त्याचं पॅकेजिंग स्टाईल काय, पॅकेजिंग कलर काय. तर सर्वात महत्वाचं म्हणजे चिन्ह. ट्रेडमार्क इज अ मार्क आहे. तर पहिलं मार्क म्हणजे काय तर कुठलाही डिव्हाइस, म्हणजे आपण बोलीभाषेत ज्याला म्हणतो लोगो, ब्रँड, हेडिंग, लेबल, तिकीट, नेम, सिग्नेचर, वर्ड, लेटर, न्यूमरल, शेप ऑफ गुड्स, पॅकेजिंग अँड कॉम्बिनेशन ऑफ कलर्स. आता हे प्रत्येक जे मार्क आहेत ना हे आपल्याला डिटेलमध्ये समजून घेणं गरजेचं आहे,
नाहीतर या ट्रेडमार्क ऍक्टचा उपयोग करणार नाही, आपल्याला व्यवसायात त्याचा उपयोग नाही होणार. तर आपण पहिल्यांदा समजून घेऊ की वेगवेगळ्या प्रकारचे हे मार्क कशाला म्हणतात. म्हणजे आता डिव्हाइस म्हणजे काय, तर ब्रँड म्हणजे काय, आणि त्याचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला दाखवणार आहे. जसं मगाशी म्हणतो असं की इंटरनेटवरून डाउनलोड केले. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण बघूया ट्रेडमार्कचे टाइप्स काय, जे आपला अजेंडा होता. ट्रेडमार्कचे 7-8 टाइप्स आहेत. त्यातला पहिला असतो तो सर्व्हिस मार्क. म्हणजे एखादी पर्टिक्युलर सर्व्हिस देते बँक किंवा LIC, इन्शुरन्स कंपन्या किंवा पेट्रोलियम कंपन्या, या सर्व्हिसेस आहेत. त्यामुळे त्या बऱ्याच वेळा, आता आपण फोन बघितले वोडाफोन आणि आयडिया. आता हे कुठेही सर्व्हिस मार्क्स आपल्या कुठल्याही दुकानाच्या बाहेर लावले तर कळतं की इथं बाबा आयडियाचा रिचार्ज होऊ शकतो किंवा आयडियाच्या फोन रिलेटेड सर्व्हिसेस रिलेटेड काही ना काहीतरी काम होऊ शकतं, वोडाफोनच्या रिलेटेड काही काम होऊ शकतं. त्यांना म्हणतात सर्व्हिस मार्क्स. दुसरा आहे सर्टिफिकेशन मार्क्स. बऱ्याच वेळा आपल्या वेगळ्या इन्स्टिट्यूट्स कडनं, अथॉराइज एजंट्स कडनं, इन्स्टिट्यूट्स कडनं आपण एक सर्टिफिकेट घेतो. आता ह्या बऱ्याचशा इन्स्टिट्यूट ह्या चांगल्या वेल नोन असायला पाहिजेत. त्यातले कित्येक महत्वाचे मार्क्स आपण वापरतो ते म्हणजे ISI म्हणजे क्वालिटी आहे, किंवा फूड अँड ह्याच्यात जे काम करतात त्यांना FSSAI, किंवा ऍग्रिकल्चर प्रोडक्ट जे असतील तिथे ऍगमार्क घेतात. तर हे दिसतं सर्टिफिकेशन मार्क्स. हे दुसऱ्याकडनं आपण घेतो आणि आपल्या सर्व्हिसेस बरोबर किंवा प्रॉडक्ट बरोबर आपण ते अटॅच करतो, आपण त्याचे ओनर्स नसतो. नंतर आहे साऊंड मार्क. याहूची योडल जी होती ती पहिला साऊंड मार्क हे केला होता, किंवा काही ट्यून्स आपण साऊंड मार्क म्हणून हे करू शकतो. तर साऊंड मार्क बद्दल मी पुढे डिटेलमध्ये बोलणार आहे. तर 18 ऑगस्ट 2009 साली ही पहिली ट्यून आपण रजिस्टर केली ट्रेडमार्क म्हणून. अजून महत्वाचे मार्क काय, तर काही कलेक्टिव्ह मार्क्स असतात, म्हणजे त्याचे असोसिएशन किंवा मेंबर्स जे असतात त्यांना वापरता येतात. त्यामुळे CA किंवा ऍडव्होकेट यांचे लोगो ठरलेले ते आपण ते वापरत राहतो. तेच लोक वापरू शकतात जे त्यांना प्रॅक्टिस करतात, दुसरा कोणी वापरत नाही. तसेच आपल्या वेगळ्या काही असोसिएशन असतील तर त्या असोसिएशनचे पण आपण इंडिव्हिज्युअल लोगो वापरू शकतो, जे कॉमन असतात आणि ते करतायत त्यावर वापरतात. त्याचे ओनर्स परत वेगळे असतात, इन्स्टिट्यूट असतात. वेल नोन ट्रेडमार्क बद्दल मी थोड्याने परत बोलीन की नाईक किंवा कोका कोला, पेप्सी असे इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत, जे आपण कुठे गेले तर आपल्या लक्षात येतं की अरे ब्रँडेड प्रॉडक्ट आहे, हा वेल नोन आहे, सगळ्यांना माहिती आहे. कोका कोलाची बॉटल कदाचित भारतातही तीच असते, जपानमध्ये तीच असू शकेल, अमेरिकेतही तीच असू शकेल, त्याची सोडा बॉटल्स वेगळी असू शकेल, पण हे लक्षात राहतं म्हणून त्यांना वेल नोन म्हणतात. स्मेल मार्क, येस, याच्यावर हा खूप चांगला हे आहे. मध्ये एक आलं होतं याच्यावरती की तुम्ही वासाचं जर पूर्णपणे डिस्क्रिप्शन व्यवस्थित लिहून दिलं तर स्मेल मार्क करता येतो. मी आता त्यापर्यंत त्याच्यावर कधी काम केलं नाहीये. दुसरा असाच आहे टेस्ट मार्क. चव हा पण एक मार्क करता येतो का, कारण का त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय जर तुमच्या चवेचं पूर्णपणे डिस्क्रिप्शन जर माहिती असेल तर तुम्हाला त्याचा वापर करता येतो. बऱ्याचशा युरोपियन किंवा UK मध्ये हे दोन्ही मार्क जास्त वापरले जात आहेत, आणि UK मधल्या कित्येक परफ्यूम कंपन्यांनी स्मेल मार्क घेतलेले आहेत. कलर मार्क, येस, कलर कॉम्बिनेशन बद्दल बोललो, पण काही कलर पर्टिक्युलर असतात आणि ते रजिस्टर करून घेतले जातात, कारण का त्यांचा वापर एक्सक्लुझिव्हली होतो, माहिती असतं. आणि सेकंडरी मिनिंगचा अर्थ मी पुढे सांगणार आहे. सेकंडरी मिनिंग म्हणजे कुठले डेमॉन्स्ट्रेशन न दाखवता पटकन आपल्याला कळतं की या प्रॉडक्टचं ओरिजिन कुठली कंपनी आहे, त्याला म्हणतात सेकंडरी मिनिंग. आता फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर जॉन डिअरचा जर तुम्ही मार्क आता बघताय स्लाइड वरती, तो ग्रीन आणि येलो आहे. तर त्यांनी प्रत्येक प्रॉडक्ट जे त्यांचं आहे इन्क्लुडिंग त्यांचे ट्रॅक्टर्स हे पण ह्याच कलर मध्ये आणले. ते आपण पुढे बघूया. तुम्ही जॉन डिअरचं बघितलं की लक्षात येईल की कलर मार्कचा काय उपयोग होऊ शकतो. आणि येस, आता 2017 पासून किंवा आधीपासून थोडंसं आधी आलंय की वेबसाईट डोमेन नेम्स याच्यासाठी खूप भांडणं आणि मारामारी होतात. सायबर लॉ किंवा सायबर स्क्वॅटिंग आणि असे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे गुन्हे घडतात त्या याच्यात वेबसाईट डोमेन नेमचा बऱ्यापैकी हक्क आहे. आणि आपल्या कंपनीचं नाव आणि आपल्या वेबसाईटचं नाव जर एकच असेल तर पटकन आपल्या क्लायंट अट्रॅक्ट करता येतं. त्यामुळे हे पण ट्रेडमार्क करता येतं. आता आपण थोडंसं डिटेलमध्ये बोलूया. सॉरी तुम्हाला इंटरप्ट करतोय, थोडं जवळ बोलता का, म्हणजे व्हॉइस थोडासा जरा लांबनं येतो थोडासा. ओके, मला नेमकं ते हेडफोन चालत नाहीये. आता ऐकू येतोय व्यवस्थित? थोडं जवळ या फक्त. ऐकू येतंय आता? परफेक्ट. कुठ्याने बोलतो म्हणजे ऐकू येईल एखाद वेळेस. वर्ड मार्क म्हणजे आपलं शब्द किंवा लेटर्स, कुठलेही अक्षर किंवा अक्षरांचं कॉम्बिनेशन करून घेतलेले मार्क्स असे पण होऊ शकतात. ह्याच्यात न्यूमरल्स असतात, नंबर्स असू शकतात, नाव असू शकतं, सिग्नेचर असू शकते.
तसंच तर तुमच्या पुस्तकाचं नाव किंवा गाण्याचं नाव, नाटक किंवा सिनेमाचं नाव असू शकतं. आता ह्याच्यातले गोष्टी भरपूर जण वापरतात. वर्डमार्क हे कॉमन नाव आहे आणि ह्याचं जर उदाहरण बघितलं तर एनडीटीव्ही किंवा कार्टून कॅरेक्टर्स पण येतात. आता ह्याच्यात दाखवलंय फिडो डिडो. फिडो डिडो हे 7up वापरलेलं हे होतं, कार्टून फेमस केलं होतं. किंवा आयबीएमचं नाव, आता आयबीएम हे वेगवेगळे लेटर्स आहेत की जे एकत्र आलेले. गुगल आहे. इव्हन सचिन तेंडुलकरनी त्याचं स्वतःचं नाव आणि त्याचा एक लोगो हा रजिस्टर करून घेतलाय 2017 किंवा 2010 साली बोलतोय, माझ्यामध्ये 2010 साली. तर हे वर्डमार्क आहे, म्हणजे अक्षर नावाचं नाव. याचे वर्डमार्कचे जे काही वेगळे प्रकार येतात, एक मिनिट, ते म्हणजे काही लेटर्स घेतात. पण लेटर्स नुसती लेटर्स कधी येऊ शकत नाही. आपण त्याचं आद्याक्षर पहिलं अक्षर घेतो आणि ते आपण वापरू शकतो. आणि अशा गोष्टी बऱ्या होतात. म्हणजे फेसबुक असेल किंवा HP हे एक पॅकेट, मॅकडोनाल्डचा एम किंवा पिंट्रेस्ट याचा पी, हे असे लेटर मार्क्स आहेत. त्यामुळे हे बघितले की आपल्या लक्षात राहतं की ही कुठली कंपनी आहे बाबा, याचं ओरिजिन काय असू शकेल. फेसबुक पर्यंत लगेच लक्षात येतं. तर ह्याला म्हणतात लेटर्स, म्हणजे अक्षर. नंतर याच्यात वर्डमार्कचा अजून एक कॅटेगरी आहे म्हणजे स्लोगन. हे सगळ्यांना माहिती, नायकीचे स्लोगन काय आहे, जस्ट डू इट किंवा आय एम लव्हिंग इट. मॅकडोनाल्ड्स, पेप्सीचं असेल ये दिल मांगे मोर. तर ह्याला स्लोगन म्हणून पण, स्लोगनचे पण वर्डमार्क म्हणून घेता येऊ शकतात. तर हे वेगळे प्रकार आहेत. अजून आपण जे पुढचे प्रकार बघणार की कुठले कुठले मार्क आपल्याला ट्रेडमार्क म्हणून घेता येतात. तर सर्वात पिक्युलर आणि सगळ्यांना माहिती असणारा म्हणजे डिव्हाइस. डिव्हाइस हे टेक्निकल नाव आहे, पण ज्याला आपण बोली भाषेत म्हणतो लोगो. लोगो म्हणजे कुठले पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन. तर असे लोगो भरपूर असतात. तर तुम्ही बघितलं हॉटस्टार असेल, आता जे नवीन ऍपची ऍड होते स्पॉटीफाय, HDFC बँक किंवा SBIचा जो लोगो आहे हा पण एक डिव्हाइस म्हणूनच कन्सिडर केला होता. जीप असू शकेल किंवा ब्रँडेड असू शकेल. असे वेगवेगळे लोगो आपल्याला लक्षात येतात की त्याचा पर्पज काय आहे आणि ते कशासाठी वापरले जाऊ शकतात. त्याच्यानंतर येतो ब्रँड. आपल्या प्रत्येकाला व्यवसायात ब्रँड तयार करायचा असतो, पण ब्रँड म्हणजे नक्की काय, तर त्याच्या मागे बरीच काही कारणं आहेत. पण मार्क मध्ये जेव्हा म्हणतो ब्रँडिंग, त्याचा अर्थ असा होतो की त्याच्यात इनबिल्ट कॅरेक्टरिस्टिक्स अशा गोष्टी आहेत की ज्यांना स्वतःची ऍडव्हर्टाइजमेंट होऊ शकते, ते स्वतःच ट्रेडमार्क होते. फॉर एक्झाम्पल ऍपलला कुठे खाली ऍपल असेल याची गरज येत नाही. तो ऍपलचा आपला लोगो बघितला सफरचंदाचा की आपल्या लक्षात येतं की हे कुठलं ब्रँड आहे. युट्यूब असू शकेल किंवा फेडेक्स सारख्या कंपन्या असू शकतात. अशा भरपूर कंपन्यांच्या ब्रँडिंगचं आपल्याला लक्षात येतं. इव्हन रिलायन्स त्रिकोण जरी पहिले लक्षात आलं तरी आपल्या लक्षात येतं की हा ब्रँड कुठे आहे. आवाज येतो आता इथपर्यंत होपफुली. नंतर याच्यात म्हणजे पुढे कन्फ्युजन होतं, ते म्हणतात पहिल्यांदा म्हणतात लेबल. लेबलचा अर्थ काय होतो की एखादी गोष्ट, मी 10 बॉटल्स माझ्याकडे आहेत समोर ठेवल्यात आणि त्या टेबलवरच्या 10 बॉटल्स मध्ये कुठली गोष्टीला काय आहे हे मला माहितीच नाही. पण ह्याच गोष्टीला जर आपण एखादा स्टिकर लावला तर त्याला आपण लेबल म्हणू शकतो. तर असे स्टिकर भरपूर होतात. कित्येक वेळा आपलं असं प्रॉडक्ट असतं की जे पटकन समोर दिसणार नाही, पण त्या बॉक्समध्ये ते प्रॉडक्ट आहे असं आपण सांगू शकतो का, तर ते लेबल मधून सांगू शकतो. तर लेबल म्हणजे काय, कुठलाही लोगो किंवा शब्द जो एखाद्या गोष्टीवरती पेस्ट केला जातो किंवा अटॅच केला जातो. असे कॉमन लोगो आपण बघितले तर आपल्या लक्षात येईल इंटेल. आपल्या सीपीयूच्या बाहेर किंवा लॅपटॉपच्या वरती इंटेल लिहिलेलं असतं किंवा त्याचा स्टिकर असतो. त्याला म्हणजे आपल्या लक्षात येतं की मायक्रोचिप जी आहे ती इंटेलची. किंवा असे भरपूर बॉक्स असतील की साबण सुद्धा कुठला आहे कळत नसेल आणि एखाद्याच्या मागे लिहिलं असेल एरियल, तर आपल्याला लक्षात येतं की कुठल्या कंपनीचा हा साबण सुद्धा आहे. तसंच एखाद्या वाईनच्या बॉटल असू शकेल किंवा आणखीन सेंटच्या बॉटल असू शकतील, त्याचा लेबलचा उपयोग करता येतो. त्यामुळे नॉट नेसेसरी आपल्याकडे प्रत्येक लोगो किंवा असायला पाहिजे. आपल्याकडे जर वेगळं काहीतरी लेबल करता येत असेल आपल्या याचं व्यवसायाचं नावाचं, तर ते सुद्धा आपल्याला ट्रेडमार्क म्हणून घेता येऊ शकतं. तिकीट. आता हा जरा थोडासा प्रश्न वेगळा पडतो की तिकीट म्हणजे काय. तिकीट ही बोली भाषेतलं तिकीट वेगळं आहे. तिकीट ट्रेडमार्क ऍक्ट मध्ये असं म्हणलंय की एखादी गोष्ट जी तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट बरोबर अटॅच करू शकता किंवा ती काय म्हणता येईल त्याला स्टिच करून किंवा टॅग करून तुम्ही त्याला देऊ शकता. आणि ह्याचा सर्वात कॉमन एक्झाम्पल आहे आपल्या शर्ट किंवा टी शर्ट वरचे असणारे त्याला असणारी लेबल्स. म्हणजे आता लॅकोस्ट असेल किंवा क्रोकोडाईल कळतं, सुहाना हे कळू शकतं कारण का त्या मसाल्यावरती असतं. फास्टॅग घड्याच्या डायलच्या आतमध्ये असतं, वरती नसतो कधी फास्टॅगचा लोगो. त्याच्यावरनं पण कळू शकतं की तिकीट म्हणजे काय, कारण त्याच्यात ते अटॅच केलंय, टॅग केलेली गोष्ट. तर तिकीट म्हणून पण आपलं तिकीट असा प्रकार पण असतो की जो आपल्याला ट्रेडमार्क म्हणून घेता येऊ शकतो.
नंतर येतं नाव. बऱ्याचशा कंपन्यांचे नाव असतं किंवा इंडिव्हिज्युअल नाव असतं ज्याला स्वतःचं एक वेगळं वर्चस्व निर्माण झालं असतं. म्हणजे उदाहरणार्थ टाटा असू शकेल, फोर्ड असू शकेल, किर्लोस्कर किंवा त्याचं KFC. म्हणजे याचा आपण शॉर्ट फॉर्म घेतला केंचुकी फ्राईड चिकनचा, तर ते KFC हा पण एक नेम झालाय, तो ट्रेडमार्क आहे, तो ब्रँड म्हणून होऊ शकतो. तसं आपल्या ह्याच्यात पण करता येऊ शकतं. सिम्बॉल्स, बऱ्याच असा अर्थ होतो की सिम्बॉल्सचा नक्की अर्थ काय, लोगो शिवाय वेगळं काय. तर सिम्बॉल बऱ्याच वेळा ब्रँड आणि लोगोचं कॉम्बिनेशन असू शकतं. ते क्वालिटीसाठी वापरलं जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मर्सिडीज बेन्झ किंवा ऑडी किंवा BMW याची किचन जरी आपल्याला लावली तरी आपल्याला लक्षात येतं की या माणसाकडे कुठली गाडी असू शकेल. तर त्या किचनचा अर्थ सिम्बॉल आहे. म्हणजे किचन त्याला लागलेला तो जो लोगो आहे तो सिम्बॉल म्हणून आपण ट्रीट करू शकतो. त्याचा शेप आहे त्याचा, म्हणून तो ब्रँड म्हणून वापरला जातो. दुसरं मगाशी आधी म्हणलं होतं कलर्सचं कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. आधी मी जॉन डिअरचं एक्झाम्पल लिहिलं, तर जॉन डिअरचं आता मी तिथं हे फोटो पण दाखवतोय. बोरोलिन असेल, व्हॅनिश असेल, आणि सर्वात महत्वाचं आपण नेहमी बघितलेला, लहानपणापासून बघितलं ते म्हणजे पॅराशूट कोकोनट ऑइल. त्याची निळी बॉटल असते. त्यामुळे त्याची ऍडव्हर्टाइजमेंट करताना पण असंच करतात की एखादा मुलगा दुकानात जातो आणि ती निळी बॉटल घेऊन येतो, त्याची पाईप ही बॉटल घेऊन येते आणि लक्षात अरे हे पॅराशूट आहे, मॅरिको कंपनी. दुसरा एक कॉमन जर तुम्ही इथं बघायला दिसत असेल, इथं आहे पोस्टिट हा खूप मोठा हे झाला होता, ब्रँड झालाय आता. एवढा मोठा झाला की जेव्हा मायक्रोसॉफ्टनी त्यांचं डिजिटल फॉर्म मध्ये पोस्टिट आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा यांनी पेपर फॉर्म वाल्यांनी त्यांच्यावर सूट फाईल केला अमेरिकेमध्ये. तर अशा पण कलरचा उपयोग होतो, कारण का ती त्यांची आयडेंटिटी तयार झालेली असते. तर तुमच्या पॅकेजिंग स्टाईलचा पण त्याचा उपयोग करता येऊ शकतो. तुमच्या नावामध्ये लोगोमध्ये वेगळा काही कलर असेल तर त्याचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. आता जे नवीन आलेले आहेत ते 3D ट्रेडमार्क्स आलेले आहेत. म्हणजे पॅकेजिंग स्टाईल किंवा बॉक्स असेल, कंटेनर असेल, मोस्टली बॉटल असतात. त्यामुळे परफ्यूम बॉटल्स किंवा चिवास होल्डिंगच्या बॉटल्स. आता चिवास होल्डिंग असं म्हटलं जातं की त्यांच्या बॉटल्सचे शेप एवढे वेगवेगळे की त्याच्या जवळपास 184 ट्रेडमार्क घेतले गेले. एवढे त्याच्यात त्यांनी ट्रेडमार्क घेतले. आणि आम्ही नेहमी सांगतो की जर तुम्ही अत्तर किंवा असं सेंट, परफ्युम्स मध्ये व्यवसाय करत असाल तर एक असा विचार वेगळा करा की तुमची बॉटल काहीतरी वेगळी युनिक दिसेल, जेणेकरून तुमचा सेल वाढवायला मदत होऊ शकेल. त्या 3D मार्क आता अलाउड केलेले आहेत. साऊंड ट्रॅक्स मगाशी म्हटलं असं की 2017 पासून आता म्युझिकल नोट्स त्याच्याबरोबर द्यायला लागतात. नुसतं साऊंड ट्रॅक दिलाय की ट्यून तयार केली आणि ती पाठवली ट्रेडमार्क म्हणून, तर तसं होत नाही. ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे. पण त्याच्यातले महत्वाचं म्हणजे टार्झन असेल किंवा MGM पिक्चरची जो सुरुवात होता येताना तो सिंह येतो आणि तो जो ओरडतो त्याचा असेल. ब्रिटानिया बिस्किटचं हे सर्वात बेस्ट एक्झाम्पल आहे. टिंग 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 हे त्यांनी लिहून दिलंय आणि तसंच त्यांनी वाजवलंय आणि त्याच्यामुळे त्यांना त्याचा बेनिफिट मिळतो साऊंड ट्रॅकचा पण. त्यामुळे तुम्ही जर कुठे ऍडव्हर्टाइजमेंट करत असाल, व्हिडिओ ऍडव्हर्टाइजमेंट करत असाल आणि तुमची स्वतःची जर काही एखादी ट्यून तुम्ही केली असेल तर ती नक्की ट्रेडमार्क म्हणून घ्या. दुसरीकडनं कुठं तरी कॉपी करण्यापेक्षा स्वतःची एक ट्यून करा आणि ती ट्रेडमार्क म्हणून तुमच्या प्रत्येक ऍडव्हर्टाइजमेंट बरोबर पाठवून द्या. त्याचा उपयोग होतो. एअरटेलचं म्युझिक आहे, सगळ्यांना माहिती आहे. आता मग बेनिफिट्स काय? मॅम थोडासा फास्ट जातोय, कारण ट्रेडमार्कचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी नाहीये, पण तरी सुद्धा रजिस्ट्रेशन केल्याचे बेनिफिट्स नक्कीच जास्त आहेत. तर त्यातले आपण एक 4-5 बेनिफिट्स बघूया महत्वाचे काय असू शकतात. सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे एक्सक्लुझिव्हली राईट आहे तो ट्रेडमार्क वापरायचा. तुम्ही ज्या क्लासमध्ये घेताय तो, जसं मगाशी म्हणलं अत्तरच्या बॉटलसाठी जर मी ट्रेडमार्क केला असेल तर तिथं मी नक्की वापरू शकतो. याचं कारण काय होतं, कारण का आता कित्येक केसेस आमच्याकडे असं पण येतात किंवा लोकांकडे येतात की 20 वर्ष मी तोच व्यवसाय करतोय, मी तेच नाव वापरतोय, पण ते मी ट्रेडमार्क म्हणून रजिस्टर नाही केलं. पण गेले 2-3 वर्षापूर्वी एखाद्याने रजिस्टर केलं आणि तो सीज आणि डिसीजची नोटीस पाठवली की मी आता ते नाव रजिस्टर केलंय, आता तू ते वापरायचं नाही. मग हे असं व्यवसायाचं नुकसान होऊ नये, कारण का तोपर्यंत आपण 10-20 वर्ष तो व्यवसाय वाढवण्यासाठी मदत घेतली, त्याचे मार्केटिंग केलंय, त्याच्यात खर्च केलाय, ते नावारूपाला आणण्यासाठी आपण भरपूर मेहनत घेतली. तर ही सगळी मेहनत एका नोटीसमध्ये वाया जाऊ शकते, अर्थात जर त्याच्यात सूट नाही गेला तर मग असं होऊ नये म्हणून ते पहिला हे करा की तुम्ही तुमचं नाव, तुमचं ट्रेडमार्क करून घ्या, तुमचा जो काही करायचा आहे तो, की त्याचा तुम्हाला उपयोग एक्सक्लुझिव्हली राईटसाठी होऊ शकतो, वापरण्यासाठी तुम्हाला अधिकार मिळतो. रजिस्टर केलं असेल तरच, अनरजिस्टर असेल तर त्याचा उपयोग होत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या कोणीतरी माझाच ट्रेडमार्क वापरायचा प्रयत्न केला आहे, किंवा त्याची कॉपी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा व्यवसाय वाढतोय, त्यामुळे लोकांच्या मनात कन्फ्युजन होतंय. म्हणून मला इन्फ्रिंजमेंट सूट फाईल करायचं असेल तर तुम्हाला रजिस्टर असेल तरच करता येतं. अनरजिस्टर असेल तर तो वेगळी पासिंग ऑफ म्हणून वेगळी ऍक्शन होते, त्याच्याबद्दल आपण आता बोलणार नाही, पण ती वेगळी ऍक्शन होते. इन्फ्रिंजमेंट सूटचा बेनिफिट हे कोर्टाने लिगली फायदा होऊ शकतो आणि तिथं रजिस्टर्ड ट्रेडमार्क असेल तरच उपयोग होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाकीच्या सारखी आपली ही ऍसेट आहे, प्रॉपर्टी आहे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे, ही तुम्ही कुठेही देऊ शकता, तुमच्या वारसांना देऊ शकता. कारण का हा इन्फायनाईट टाइम पर्यंत रिन्यू होतो. तुम्ही दर 10 वर्षांनी रिन्यू करू शकता ट्रेडमार्क आणि किती वर्ष चालू शकतो. त्यामुळे किती वेळा असं म्हणू शकतो, अरे माझी पुढची 5वी 6वी पिढी एकच लोगो वापरते, आणि तो तुमचा ब्रँड तोपर्यंत होऊ शकतो. व कायदेशीर वारसांना तो ट्रान्सफर करणं सोपं जातं. हा, हे सर्वात महत्वाचं आहे की आपल्या व्यवसायातलं गुडविल आणि रेप्युटेशन वाढवण्यासाठी याचा सर्वात जास्त उपयोग होतो. पण हे कशासाठी उपयोग होतो हे मी सर्वात शेवटी सांगेन. कारण का रजिस्टर्ड ट्रेडमार्क असेल तर लोकांचा असं एक कॉमन माणसाचा शब्द असतो की अरे ह्याच्याकडे काहीतरी क्वालिटी आहे या प्रोडक्टमध्ये, आणि हे क्वालिटी प्रोडक्ट आपण घेऊ शकतो. अजून काही वर्षांनी असं वाटलं की हे दुसऱ्या कोणाला तरी वापरायला द्यायचंय, तर त्याला असाइनमेंट डीड करता येतं आणि ते तुम्ही दुसऱ्याला वापरायला देऊ शकता. सो दिस इज ऑल्सो ऑपॉर्च्युनिटी टू अर्न मनी. किंवा 20 वर्ष झाली आहेत आणि माझा कोणी वारस नाही की त्याला तो व्यवसाय करायचा आहे, पण माझ्या व्यवसायात नाव चांगलं कमवलंय, तर मला दुसऱ्या कोणाला तरी ट्रान्सफर करायचं असेल तर ते असाइनमेंट डीडनी करता येतं. दिस इज ऑल्सो अन ऑपॉर्च्युनिटी. आणि येस, नवीन याच्याप्रमाणे तुम्हाला इंटरनॅशनल लेवलला पण एक ट्रेडमार्क रजिस्टर करता येतो. सिंगल ऍप्लिकेशन प्रोसेस आहे, मुंबई ऑफिसला ती होते. त्याच्याबद्दल काय माहिती असेल तर आपण नंतर भेटू. दुसरी गोष्ट म्हणजे व्हॅल्यू काय, म्हणजे प्रत्येकाला आपल्याला वाटत असतं की अरे हे ठीक आहे, बेनिफिट्स तर कळले, पण याच्यातनं मला कधी याच्यातनं फायदा कधी होऊ शकतो. तर ह्याच्यात महत्वाचे फायदे असतात ऍक्विजिशन आणि टेक ओव्हर. मी एखादी कंपनी विकतोय किंवा माझी कंपनी ज्याच्याकडे ट्रेडमार्क आहे, आयपी कुठलेही आहे, तर ती विकत घेतली असेल तर मला ते विकताना जास्त पैसे मिळतात. लायसन्स मी देऊ शकतो कोणाला तरी वापरायला, हे ट्रेडमार्क वापर, ह्या एरियामध्ये तू व्यवसाय कर, माझा धंदा वाढवायचा आहे, फ्रँचायझी अग्रीमेंट दिलंय, तर अशा वेळेस पण ट्रेडमार्क वापरायचा फायदा होऊ शकतो. असाइनमेंट अँड ट्रान्सफर याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. जसं मगाशी म्हटलं, दुसऱ्याला मी विकली प्रॉडक्ट आणि मला पैसे मिळाले. बेस्ट एक्झाम्पल आहे व्हॉट्सअप. व्हॉट्सअपचा हे पहिला ओनर वेगळा होता, आता त्यांनी फेसबुकला विकलं. किंवा हॉटस्टारचे वेगळा ओनर होते आणि आता डिस्ने हॉटस्टार म्हणून वेगळे, डिस्ने कंपनीने ते घेतले. तर हा एक बेनिफिट आहे. कॉर्पोरेट मर्जर्स होऊ शकतात मोठ्या कंपन्यांमध्ये, जॉईंट व्हेंचर्स होतात, आणि त्यावेळेस पण रजिस्टर्ड ट्रेडमार्क असेल तर तुम्हाला त्यातनं फायदा नक्की होऊ शकतो. तर व्हॅल्यू ट्रेडमार्कची नक्की जास्त आहे, पण रजिस्टर केलं असेल तरच. कोण कोण रजिस्टर करू शकतो? सर्वात महत्वाचं म्हणजे कुठलीही व्यक्ती, इंडिव्हिज्युअल पण करू शकतो ऍप्लिकेशन, पार्टनरशिप फर्म, प्रायव्हेट कंपनी, ट्रस्ट, किंवा 2 लोक आहेत की ज्यांनी एकत्र काम केलं त्या ट्रेडमार्कसाठी, मार्क करण्यासाठी, तर ते जॉईंट ऍप्लिकेशन पण करू शकतात. ट्रेडमार्कचं ऍप्लिकेशन युज्ड असेल तरी सुद्धा करता येतं. म्हणजे मी गेले मगाशी म्हटलं असं, माझा 10 वर्ष व्यवसाय आहे, पण मला आत्ता ते नाव किंवा त्याच्यातला लोगो रजिस्टर करायचा तर ते करता येऊ शकतं. किंवा मला पुढच्या वर्षी एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे, अजून 6 महिन्यांनी सुरू करायचा आहे, तर ते सुद्धा तर ते सुद्धा आपल्याला आधीच रजिस्टर करता येणं शक्य आहे. त्यामुळे यूज आणि प्रपोज टू यूज अशा दोन्ही गोष्टींसाठी आपल्याला ऍप्लिकेशन करणं सोपं आहे. हा त्यातला सर्वात बेस्ट बेनिफिट आहे. मग महत्वाचं म्हणजे आपल्याला ट्रेडमार्क करायचं असेल तर आपल्याला महत्वाच्या गोष्टी काय आहेत, तर एक 4 महत्वाच्या गोष्टी आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे काहीतरी शब्द, एक वेगळा युनिक शब्द पाहिजे. तुमचा लेटर असू शकेल किंवा कलर कॉम्बिनेशन मध्ये असू शकेल, पण त्याचं डिझाईन व्यवस्थित असायला पाहिजे. तो बोलता, उच्चारता येणं, त्याचं स्पेलिंग लक्षात ठेवणं सोपं असायला पाहिजे. खूप अवघड आणि विचित्र शब्द लोगो असतील ना, तर ते रजिस्टर करणं सोपं जाऊ शकतं, पण ते लोकांच्या मनात किती लक्षात जातील हा एक मोठा प्रश्न असतो. आपल्याला काय करायचं, आपला ब्रँड करायचं. ट्रेडमार्क ही फक्त एक स्टेप आहे ब्रँडिंग करण्यासाठी. ट्रेडमार्क केला म्हणून ब्रँडिंग नाही होणार आहे आपलं. तर मग अशा वेळेस आपल्याला आधी लक्षात यायला पाहिजे की आपला नक्की मार्क, आपलं चिन्ह आपल्याला नक्की कुठल्या फॉर्म मध्ये करायचंय, त्याच्यावर थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे. दुसरा म्हणजे तो तुमचा एखादा वेगळा शब्द असायला पाहिजे की ज्याचा कधी ऍप्लिकेबल नाही, ज्याचा कोणी कधी वापर शब्द केला नाही. त्यामुळे तुमचा जर स्वतःचा काही वेगळा शब्द आहे, इन्व्हेंटेड असेल, तर त्याचा उपयोग नक्की होतो. नेहमीचे टिपिकल शब्द वापरू नका, मॅजिक किंवा वॉटर. कारण का बिस्लेरी म्हणलं की आपल्या लक्षात येतं की पाण्याचं हे आहे. त्यामुळे असे वेगवेगळे टिपिकल शब्द वापरण्यापेक्षा काही वेगळे शब्द वापरले तर तुम्हाला त्याचा उपयोग
करता येऊ शकेल. बऱ्याच लोक व्यवसायाचं नाव ठेवताना कॉमन नावं ठेवतात, म्हणजे मुलाचं नाव किंवा मुलीचं नाव. मी नेहमी लोकांना म्हणतो तुम्ही ठेवा, पण मग त्याचा निदान वेगळा लोगो तरी करा, तसं जर करायचं असेल तर त्याचा बेनिफिट तुम्हाला पुढे जाऊन जास्त होईल. कारण का कित्येक वेळा नुसतं नाव आहे भागीरथ, हे जर नाव असेल, हे वेल नोन मार्क आहे, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, तर ते रजिस्टर करणं सोपं होत नाही. किंवा माझं नाव शैलेंद्र देशपांडे म्हणून शैलेंद्र हे नाव फक्त रजिस्टर करण्याचा प्रयत्न केला तर ते होणार नाही, ट्रेडमार्क रजिस्टर ते रिफ्यूज करू शकतो. त्यामुळे असं काही करू नका, वेगळा एक नक्की इन्व्हेंट करा. दुसरी गोष्ट, तुमच्या नावामध्ये कॅरेक्टर किंवा क्वालिटी किंवा त्या एखाद्या जागेचं नाव येता नाही कामा तुमच्या व्यवसायामध्ये. मी बऱ्याच वेळा लोक म्हणतात, म्हणजे एक आलं होतं की 5 kg एबीसी बटाटे, तर त्यांचं असं म्हणणं होतं की आमची प्रत्येक पॅकेट 5 किलो मध्येच असणार आहे. पण त्यांनी जे नाव दिलं होतं ते 5 kg हे कॉमन नाव आहे, ह्याचं कसं काय रजिस्टर मिळेल? त्यांनी ज्या लोकेशनचं नाव दिलं होतं ते पण सगळ्यांना माहिती आहे, ती जागा सगळ्यांना माहिती आहे, ते गाव सगळ्यांना माहिती आहे. अशा वेळेस ते लगेच रिफ्यूज होणार आहे आणि त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे तुमचं क्वालिटी किंवा जिओग्राफिकल लोकेशन किंवा क्वांटिटी असे शब्द त्यात येता कामा नाहीयेत, असे यायला कामा नये. डिस्टिंक्टिव्ह आणि इट शुड नॉट बी डिसेप्टिव्हली सिमिलर. लोकांच्या मनात कन्फ्युजन होईल असं नको, त्यातलं वेगळेपण दिसलं पाहिजे. डिस्टिंक्टिव्ह म्हणजे वेगळेपण दिसलं पाहिजे. आता आपण महत्वाचे क्रायटेरिया बघूया की डिस्टिंक्टिव्हचा अर्थ काय. हे दोन शब्द तुम्हाला नेहमी बघायला ऐकायला मिळतील. डिस्टिंक्टिव्ह नाहीये किंवा डिस्क्रिप्टिव्ह आहे. डिस्टिंक्टिव्ह म्हणजे वेगळेपण काही नाही. वेगळेपण अशासाठी की दोन प्रॉडक्ट जर समोरासमोर ठेवली तर ते दोन्ही प्रॉडक्टचं वेगवेगळं आयडेंटिफिकेशन करता आलं पाहिजे, तरच त्याचा उपयोग होतो. हे जर होत नसेल तर एखाद्याने दुसऱ्या व्यक्तीचा गुडविल किंवा रेप्युटेशन करण्यासाठी सेम प्रोडक्ट घेतलेला आहे, कॉपी केलेला आहे आणि म्हणून दुसऱ्यावरती त्या व्यक्तीवरती इन्फ्रिंजमेंट सूट फाईल होऊ शकते. तर असं न होण्यासाठी वेगळेपण डिस्टिंक्शन याच्यात दिसलं पाहिजे. याच्यातला महत्वाचा एक नेहमी शब्द येतो, डिस्टिंक्टिव्ह वर्डला सेकंडरी मिनिंग नको. आता हे सेकंडरी मिनिंग मी मॅक्झिमम प्रयत्न करतोय तुम्हाला की लॉचे शब्द येणार नाही या सेशन मध्ये, पण काही शब्द असतील ते येतील. तर सेकंडरी मिनिंगचा अर्थ काय? तर सेकंडरी मिनिंगचा अर्थ असा होतो की कुठलाही गोष्ट ज्याला वेगळं डेमॉन्स्ट्रेशन करायची गरज नाही. म्हणजे आपण डिंक घेतला तर आपल्याला कळणार आहे की ह्या चिकटणार आहे, बोटांवर डिंक घेतला, मग डिंकाचं वेगळं डिस्क्रिप्शन सांगायची गरज नाही. किंवा आपण एखादा मॅप बघत असू तर आपल्या लक्षात अरे हा भारताचा नकाशा आहे, हा अमेरिकेचा आहे, का जगाचा नकाशा आहे, त्याचं वेगळं डिस्क्रिप्शन करायची सांगण्याची गरज नाही, डेमॉन्स्ट्रेशन दाखवायची गरज नाही की तो कसा वापरावा वगैरे. तर असं जर नको असेल त्याला म्हणतात सेकंडरी मिनिंग. आणि सेकंडरी मिनिंग असणाऱ्या यांना लगेच तुम्हाला ट्रेडमार्कचा बेनिफिट मिळू शकतो, रजिस्ट्रेशन करणं सोपं. दुसरा आहे डिस्क्रिप्टिव्ह. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय? डिस्क्रिप्टिव्ह नको असं म्हणतात. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे मगाशी म्हणलं असं की त्याचं कॅरेक्टरिस्टिक सांगतोय किंवा त्याचं फंक्शन सांगतोय, त्याचा साईज सांगू शकतोय. तर अशा वेगवेगळ्या गोष्टींनी मी ते गोष्ट सांगण्याचा किंवा माझं प्रोडक्ट लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. मग त्याचा काय उपयोग नाही झाला. ट्रेडमार्कचा काय उपयोग आहे की हे पटकन चिन्ह दिसल्यानंतर लक्षात यायला पाहिजे की याचा ओनर कोण आहे, याचा सोर्स कोण आहे, त्याच्यासाठी. त्यामुळे डिस्क्रिप्शनचा तुम्हाला तिथं उपयोग होतो. आणि सेक्शन 9(1)B खाली डिस्क्रिप्टिव्ह मार्क तसेही रिजेक्ट होतो. राईट इन ट्रेडमार्क. मगाशी जसं मी म्हटलं आमच्याकडे काही काही वेळेस केसेस येतात की असे लोक म्हणतात मी गेले कित्येक वर्ष सचोटीने व्यवहार करतोय, 25 वर्ष झाली, 50 वर्ष झाली, माझ्या आजोबांपासून हा व्यवसाय आहे, आम्हीच हा लोगो पहिल्यांदा केला होता 1970 साली आणि आमच्याकडे 1970 पासून 2020 पर्यंत आम्हीच व्यवसाय करतोय, आमच्याकडे कधीही त्याच्यात व्यवसाय बंद झाला असं नाही झालं. हे सगळं जरी एका साईडला मान्य केलं तरी सुद्धा जर तुम्हाला ट्रेडमार्कचे बेनिफिट्स पाहिजे असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तुम्हाला असाइनमेंट डीड करून तुम्हाला ट्रान्सफर करता येऊ शकतो किंवा तुम्ही जर एखाद्या वारस असाल तर तुम्हाला त्याचा हक्क वापरण्याचा हक्क मिळू शकतो. त्यामुळे रजिस्ट्रेशन, असाइनमेंट आणि विल ट्रान्समिशन हे असेल तरच तुम्हाला ते ट्रेडमार्क तुम्ही त्याचे ओनर आहेत असं समजून तुम्हाला त्याचा वापर करण्याचा हक्क मिळू शकतो. ऑफिसेस काय आहेत? भारतात 5 ऑफिसेस आहेत. मुंबई, अहमदाबाद, कोलकाता, न्यू दिल्ली आणि चेन्नई. वेगवेगळ्या सिटी आणि झोन्स प्रमाणे त्यांनी केलेले. आपण महाराष्ट्रात आहोत, आपल्याला मुंबईला ऍप्लिकेशन करायला. आपण फक्त बघूया आता फास्ट प्रोसिजर काय. प्रोसिजर अगदी सोपी आहे. एक तर आपल्याला एक ट्रेडमार्क सर्च घ्यायला लागतो.
फॅक्टशीट, आमचं फॅक्टशीट आहे ते वेगळं आहे. ट्रेडमार्क सर्च काय आहे, तर ऑनलाईन सर्च आहे IP इंडियाच्या साईटवरती, जिथं तुम्ही आपल्या व्यवसायाचं नाव किंवा जे चिन्ह आहे, वर्डमार्क आहे ते आणि त्याचं क्लासचं कॉम्बिनेशन टाकता आणि तो सर्च घेता. तर ते सगळं दाखवतं की आतापर्यंत त्या नावाच्या किंवा त्या लोगोच्या रिलेटेड कोणी आतापर्यंत रजिस्टर केलं आहे का, किंवा रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालू आहे का, रिफ्यूज झालं आहे का, अबॅन्डन झालं आहे का, किंवा आणखीन काही वेगळ्या गोष्टी. याचा उपयोग काय होतो की आपला लोगो आपल्याला वेळेत मॉडिफाय करता येतो. पुढे जाऊन ऑब्जेक्शन येईल किंवा ऑपोजिशन येईल हे आपल्याला गोष्टी टाळता येतात, कारण का जितकं ऑपोजिशन येईल किंवा सूट फाईल होण्याची शक्यता असते तेवढी ही ट्रेडमार्कची कॉस्ट ही वाढत जाते. ऍप्लिकेशन ऑनलाईन प्रोसेस आहे. पुढची स्टेप 2 आहे ऍप्लिकेशन करा, ऍप्लिकेशन ऑनलाईन भरा. त्याच्याबरोबर काही रेग्युलेटरी हे आहेत, ऍक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी लागते, किंवा जर तुम्ही आधीपासून वापरत असाल तर युजर ऍफिडेव्हिट द्यायला लागतं, ते नोटराईज करावं लागतं. तर ते ऍप्लिकेशन फॉर्म बरोबर तुम्हाला ते अटॅच करून PDF अटॅच करून लोड करता येतं. तुम्ही ऑनलाईन फी, ऍप्लिकेशन फी पण ऑनलाईन भरायची, कुठे DD काढून कुठल्या बँकेत वगैरे सबमिट करायला जायची गरज नसते. ह्याच्यानंतर साधारणपणे 30 दिवसानंतर एक्झामिनेशन रिपोर्ट हा रजिस्टर ऑफिसकडनं येतो. रजिस्टर ऑफिसकडनं हे ऑब्जेक्शन असल्यासारखं असतं की ते दाखवतात की हे सिमिलर ट्रेडमार्क आहेत किंवा सिमिलर नावं आहेत आणि जी त्याच्यामुळे आम्ही तुमचं ट्रेडमार्क ऍप्लिकेशन का रिफ्यूज करू नये त्याचं तुम्ही जस्टिफिकेशन द्या. त्याला हा लिगल रिप्लाय द्यावा लागतो अशा वेळेस, त्याला म्हणतात रिप्लाय टू एक्झामिनेशन रिपोर्ट. हा रिपोर्ट दिल्यानंतर त्याला आपल्याला त्यात काही केस लॉज मेन्शन करावे लागतात किंवा आपल्या लोगोचं आपल्या डिटेल्स सांगायला लागतात की आपण हा लोगो का केला, हे कलर कॉम्बिनेशन का वापरलंय, असं काय काय सांगून तो रिप्लाय द्यायला लागतो. रिप्लाय दिल्यानंतर जो रिप्लाय सॅटिस्फाईड असेल तर पुढची स्टेप येते पब्लिकेशन इन ट्रेडमार्क जर्नल. ट्रेडमार्क जर्नल हे ऑनलाईन हे होतं, रजिस्टर ऑफिसकडनं पब्लिश केलं जातं. जेव्हा आपलं जर ते रजिस्टर रिप्लायला सॅटिस्फाय झाला तर ते आपल्याला मेन्शन करतात की आम्ही पब्लिश करतोय, ऍक्सेप्ट करतोय, ऍक्सेप्टेड अँड एक्नॉलेजमेंट असं स्टेटस येतं आणि पब्लिकेशन केलं जातं. ज्या महिन्यात पब्लिकेशन केलं जातं तिथपासून पुढचे 4 महिने हे ओपन राहतं की कुठल्याही व्यक्तीने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेता येतं. आता मी जरी म्हणलं असं कुठलीही व्यक्ती, तरी सुद्धा काही लोक असे असतात की त्यांना असं वाटतं की तुम्ही केलेलं ऍप्लिकेशन मधलं ट्रेडमार्क किंवा मार्क हा आणि आमचा ट्रेडमार्क हा जवळपास सिमिलर आहे किंवा ह्याच्याने दुसऱ्या लोकांना कन्फ्युजन होऊ शकतं. असे लोक मॅक्झिमम ऑब्जेक्शन घेऊ शकतात, ऑपोजिशन म्हणतात त्याला, ऑपोजिशन घेऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला मिळतात 2 महिने काउंटर स्टेटमेंट हे फाईल करायला ऑब्जेक्शन मध्ये. पुढचे 2 महिने मिळतात तुम्हाला ऍडिशनल एव्हिडन्स किंवा तुमचे हेअरिंग, प्रॉपर हेअरिंग होतात याच्यासाठी, हे रजिस्टर ऑफिसला होतं. त्याच्यात ऑब्जेक्शन नसेल किंवा ऑब्जेक्शन रिजेक्ट झालं जरी घेऊन सुद्धा तर लगेच रजिस्टर तुम्हाला इश्यू करतो सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन, एक सिंगल पानचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असतं. आणि ह्या सगळ्या प्रोसेसला साधारणपणे अगदी रफ पिरियड सांगतोय 12 महिने ते 18 महिने लागू शकतात. आता ह्याच्यात पण परत आपला लोगो काय आहे, ज्याला आपण जो आपला मार्क काय आहे, जो ट्रेडमार्क करणार आहोत त्याच्यावरती पुढचे सगळे वेळ कॅल्क्युलेशन्स ठरतात. थोडस हे करूया, ड्युरेशन काय. बऱ्याच वेळा मध्ये लोकांनी काय सांगितलं होतं की ड्युरेशन दर 5 वर्षांनी किंवा वर्षभरांनी, हे पूर्णपणे चुकीचं आहे. पहिलं ड्युरेशन जे मिळतं तेच ट्रेडमार्क ड्युरेशन 10 वर्षाची असतं आणि दर 10 वर्षांनीच तुम्ही रिन्यू करता आत्ताच्या ह्याच्याप्रमाणे. आत्ता मध्ये कुठे दर वर्षाला करायला लागतं, 5 वर्षांनी लागतं, ही मार्केटमध्ये कोणतरी फेक न्यूज पसरवलेली आहे, हे बरोबर नाहीये. ट्रेडमार्क ऍक्ट मध्ये 10 वर्षच आहे, तुम्ही दर 10 वर्षांनी रिन्यू करा. इन्फायनाईट टाइम पर्यंत आत्ताच्या पद्धतीने बघायला गेलं तर इन्फायनाईट टाइम पर्यंत रिन्यू करता येणं शक्य आहे. पण ह्याला 2 कंडिशन्स आहेत. पहिली गोष्ट म्हणजे सेक्शन 47 असं सांगतं की तुम्ही एकदा रजिस्टर केलं आणि पुढचे 5 वर्ष जर ते वापरलं नाही तर ते रजिस्टरला जर कंप्लेंट कोणी केली तर ते रिमूव्ह केलं जातं, तुमचं नाव रजिस्टर मधनं काढून टाकलं जातं, तो ट्रेडमार्क म्हणून काढून टाकला. त्यामुळे शक्य असेल तर व्यवस्थित व्यवसाय करताना नक्की ठरवा की आपल्याला किती लवकर सुरू करायचं आहे किंवा ते वापरायचं कुठल्या पद्धतीने. लेबल आहे, तिकीट आहे, ब्रँड आहे, डिव्हाइस आहे, असे जे मगाशी म्हणलं जसं साऊंड मार्क आहे, तर ते वापरायला नक्की लगेच सुरुवात करा. काही वेळ असं होतं की ट्रेडमार्क 10 वर्ष आली की ट्रेडमार्क ऑफिसकडनं बऱ्याच वेळा ईमेल येते की तुम्ही रिन्यू करा, येते. किंवा तुम्ही जर विसरलात दुर्दैवाने तर आपल्याला 6 महिने ते 1 वर्ष पुढचेही पिरियड मिळतो, जिथं आपण त्यांना कन्व्हिन्स करायचं की बाबा माझं हे लक्षात राहिलं रिन्यू करायचं,
पण आता मला रिन्यू करण्याची प्रोसेस कम्प्लीट करायची आहे, तर मला प्लीज परमिशन द्या. पुढचं त्याचं हिअरिंग किंवा त्याला ऍप्लिकेशन फी भरून ट्रेडमार्क रजिस्टरला कन्व्हिन्स झाले तर ते तुम्हाला शक्य करता येऊ शकतं, रिन्यू पण करता येऊ शकतं. पण आम्ही नॉर्मली सांगतो की एवढं ताणू नका, कारण नसताना 1 वर्ष किंवा 6 महिने घेऊ नका. हा सर्वात महत्वाचं असतं की ट्रेडमार्कचे क्लासेस काय, तर ट्रेडमार्क हा नेहमी क्लास प्रमाणे डिवाइड केला होता. म्हणजे आज 1 ते 34 हे प्रोडक्ट किंवा गुड्स वस्तूंसाठी क्लासेस आहेत. मग ते तुमचं 12 असेल, क्लास 12 असेल तर व्हेकल्स येतात, किंवा मध्ये आम्ही एका याच्यासाठी केलं होतं रबर गुड्स, किंवा 29 जो क्लास आहे त्याच्यात एडिबल ऑइल्स, आपली खाण्याचं तेल होऊ शकतं. टेक्सटाईल असेल किंवा क्लोथिंग, तुम्ही जर कपडे मॅन्युफॅक्चर करत असाल तर त्याच्यासाठी तुमच्याकडे 25 क्लास आहे. लेदर गुडसाठी 18 आहे. असे वेगवेगळे क्लाससाठी आहेत तुमच्याकडे. आणि 35 ते 45 हे सर्व्हिसेससाठी, म्हणजे 35 क्लास नंबर 35 आहे जिथे ऍडव्हर्टाइजमेंट करता येतं, बिझनेस मॅनेजमेंट, ऑपरेशन मॅनेजमेंट हँडल केलं जातं, तर 35 क्लास आहे. किंवा जे ऍडव्होकेट्स त्यांच्या फॉर्म रजिस्टर करतात ते क्लास 45 मध्ये असतात. ट्रॅव्हल अँड टुरिझम, स्पा टूर्स जर हे करायचं असेल तर क्लास 39 आहे तुमच्याकडे. असे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही क्लासेसमध्ये तुम्हाला चेक करता येणं शक्य आहे. क्लासेस बद्दल थोडंसं मी नंतर डिस्क्रिप्टिव्ह बोलेन, आता वेळ कमी आहे. आणि याच्याशिवाय समरीमध्ये फक्त आपण घेऊया, कन्क्लूड करूया. माझ्या मते वेळ मी फर्स्ट संपवण्याचा प्रयत्न केलाय. ट्रेडमार्क हा एक असं म्हणलं जातं की कुठल्याही सामान्य माणसाला एकदा त्याच्या डोक्यात फिट बसलं की हा ट्रेडमार्क आहे, किंवा ह्याची पॅकेजिंग स्टाईल अशी आहे, किंवा ती ट्यून तो ऐकत असेल, तर त्याला लक्षात येतं की हा प्रॉडक्ट मध्ये किंवा सर्व्हिसेस मध्ये नक्की काहीतरी क्वालिटी असणार. हा आपल्या डोक्यात पण विषय असतो. म्हणजे मी नेहमी लोकांना म्हणतो की तुम्ही ब्रिटानिया मारीचं बिस्किटाचं हे गेलात की पटकन आपण बघतो, कित्येक वेळेस त्याच्यावरचं नाव पण आपण वाचत नाही, म्हणजे आपल्या डोक्यात तो फिट बसलाय कलर कॉम्बिनेशन काय. पण हेच आपलं मेडिकल टॅबलेट्स आणण्याच्या बाबतीत होत नाही. मेडिकल टॅबलेट्स आणताना आपण अगदी डिटेलमध्ये ते वाचतो, नाव काय आहे, त्या फार्मास्युटिकल कंपनीचं नाव काय, प्रोडक्टचं नाव काय, प्राइस काय, कारण का त्याचं पॅकेजिंग स्टाईल सारखी असते, जवळपास सिल्वर कलर मध्ये असते. पण तसं होत नाही. आपल्याला जास्तीत जास्त आपला व्यवसाय वाढवायचा असेल, लोकांना पुढे पोहोचवायचं असेल, तर हे कुठलंही चांगलं चिन्ह ट्रेडमार्क म्हणून रजिस्टर करा. दुसरी गोष्ट म्हणजे नुसतं ट्रेडमार्क रजिस्टर केलाय म्हणून त्याला तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरवरती तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एज मिळणार नाही. तुम्हाला त्याचं व्यवस्थित वेगळ्या पद्धतीने मार्केटिंग करता पण आलं पाहिजे. त्यामुळे नुसतं रजिस्ट्रेशनचा उपयोग होत नाही, त्याची मार्केटिंग स्ट्रॅटेजी समजून घ्या आणि त्याप्रमाणे पुढे जा. बरेच लोक याच्यात नेहमी प्रश्न करतात त्याची कॉस्ट आहे. प्लीज कॉस्ट हा शब्द काढून टाका. तुम्ही जर व्यवसाय करणार असाल तर ते इन्व्हेस्टमेंट करा. इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर तुम्हाला त्यातनं रिटर्न मिळतील. आपण नेहमी व्यवसायात एक शब्द वापरतो, ROI, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. एक्सपेन्सेसवर आपल्याला रिटर्न्स मिळत नाही, आपण जेवढा इन्व्हेस्टमेंट करतो त्याच्यावर आपल्याला रिटर्न्स मिळतात. त्यामुळे जर व्यवसाय करणार असाल तर ट्रेडमार्कचा इन्व्हेस्टमेंट म्हणून नक्की उपयोग करा. त्यामध्ये मी बरेचसे पॉइंट्स आपल्या अजेंडा मधले जे पॉइंट्स आहेत ते सगळे कव्हर केलेले आहेत. तर याच्याबद्दल जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर आपण क्वेश्चन अँड आन्सर्स घेऊया. मी आता इन्फ्रिंजमेंट सूट, पासिंग किंवा आणखी लिगल मॅटर मध्ये जात नाही, कारण त्यातला आपल्याला खूप वेळ लागेल आणि ते टेक्निकल पण जास्त होईल. असतील आपण घेऊ शकतो. हॅलो. हा मॅम, ते सर्वांना समजलं असेल की आपला बेसिक ट्रेडमार्क म्हणजे काय, हा सांगण्याचा हा कॉन्सेप्ट होता सेशनमध्ये. राजेश सर बोला. हा सर, व्हेरी सॉरी. मागाशी मला ऍक्च्युली सुरेंद्रने सांगितलं तर ती 8 मिनिट नाही मिळाली. आता 5 मिनिटं झाली माझ्याकडे वायफायची रेंज आता आली. सर ऐकू येत नाही. हॅलो. तुमचा व्हिडिओ बंद करा आणि मग बोला. सर माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला, ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन हे कंट्री वाईज असतं का? एकदा आपण आपल्या जर का भारतात जर का मी ट्रेडमार्क घेतला तर हा प्रत्येक कंट्रीचा म्हणजे हा वर्ल्ड वाईड असतो का, हा फक्त कंट्री पुरता मर्यादित असतो?
नाही, प्रत्येक कंट्रीचे वेगळे ऍक्ट असतात. त्यामुळे आता ट्रेडमार्क ऍक्ट 1999 प्रमाणे आता फक्त भारतासाठी आहे. आणि मगाशी म्हणले इंटरनॅशनल सर्टिफिकेट घेता येतं. त्याचं ऍप्लिकेशन एकच असतं, जे आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन सबमिट करतो. पण नंतर ते प्रत्येक देशामध्ये गेल्यानंतर त्या देशांच्या लॉ प्रमाणे, ऍक्ट प्रमाणे आपल्याला तिथलं वेगळं परत प्रोसेस चालू करतात. मध्ये करायचं असेल तर मला स्पेनला जाऊन ऍप्लिकेशन करायची गरज नाही. मी इथनं ऑनलाईन ऍप्लिकेशन मुंबईच्या आपल्या ऑफिसला पाठवू शकतो. पण तिथनं पुढे मात्र त्यांच्याकडे गेल्यानंतर मात्र स्पेनच्या प्रोसेस प्रमाणे तिथल्या देशाप्रमाणे आपल्याला ट्रेडमार्कला आपल्याला बिझनेस किती वर्ष झाला याचा काही संबंध असतो? नाही, काही संबंध नाही. म्हणजे न्यू कमर सुद्धा ट्रेडमार्क घेऊ शकतो का? हो, मग अशी म्हणलं असं प्रपोज टू यूज. माझा 6 महिन्यांनी मला व्यवसाय सुरू करायचा आहे आणि तर मी हे व्यवसाय आधीपासून आता रजिस्टर करतो. जसं आणि डॉक्युमेंट्स काय काय लागतात त्यासाठी? डॉक्युमेंट्स काय काय लागतात? डॉक्युमेंट्स काही बेसिक डॉक्युमेंट्स आहेत. तुमचा लोगो किंवा काय लागणार आहे ते, पॅन कार्ड, आधार, ऍड्रेस प्रूफ साठी लागतात. आणि पॉवर लागते, तुम्ही ज्या वकिलाला देणार असाल ते, आणि तुम्ही रिप्रेझेंट करणारी पुढची तुमची केस सगळी रजिस्टर पुढे. आणि जर तुम्ही आधीपासून वापरत असाल तर त्याला ऍफिडेव्हिट लागतं, नोटराईज करून. जर प्रपोज टू यूज असेल, पुढे वापरणार असेल तर त्याला ऍफिडेव्हिट लागत नाही. आणि साधारण कॉस्टिंग काय आहे अंदाजे? नाही, कॉस्टिंग नाही सांगता येत, कारण का कॉस्टिंगचा हा खेळ हे वेगळा आहे. असं काय होतं की मगाशी म्हटलं असं, तुम्ही जेव्हा ऍप्लिकेशन करता तेव्हा तो रजिस्टर जो असतो तो तुम्हाला एक सर हे पाठवतो, एक्झामिनेशन रिपोर्ट पाठवतो. जेव्हा आपण सर्च रिपोर्ट घेतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की अरे हा मार्क किंवा लोगो जे आहे ते घेताना हे कॉमन नाव आहे का, आणि ह्याच्यावर जास्त वकिलाला खूप अनालिसिस करायला लागणार आहे. कारण का रिपोर्ट रिप्लाय पाठवता एक्झामिनेशन रिपोर्टला त्यावेळेस तुम्ही केस पाठवता. मग तो केस लॉचा अभ्यास करणं आणि हे जेवढं वाढत जाईल तेवढी वाढत जाते, कारण का ती वकिलाची इन्व्हॉल्वमेंट पण तेवढी होत जाते, अटर्नीची इन्व्हॉल्वमेंट तेवढी होत जाते. अच्छा. आणि नॉर्मली आम्ही नेहमी म्हणतो की अटर्नी किंवा ऍडव्होकेट कडनं जा, कारण का यांना लिगल पॉइंट्स माहिती आहेत. ऍडव्होकेट ऍक्ट प्रमाणे हे उभे राहू शकतं. म्हणजे तुमची केस बॉम्बे हायकोर्टात गेलं किंवा ह्याच्यातली काही जर झाली केस किंवा सुप्रीम कोर्टात गेलं तर ऍडव्होकेटच जाऊ शकतो. प्रत्येक लोक काय काय अरे माझा ओळखीचा आहे, तो करतोय, तो शिकतोय म्हणून कोणाकडे तरी देतात, म्हणजे फायनान्स शिकणारा किंवा अशा व्यक्तीकडे देतात, तो करतो आणि नंतर मग काय काय प्रॉब्लेम येतात त्याचे, कारण की त्याला ते माहिती नसतं पुढे जाऊन काय टेक्निकल प्रॉब्लेम्स काय होऊ शकतात. अच्छा, थँक्यू. त्यामुळे कॉस्ट तुम्ही फरक पडतो की तुम्ही नक्की कोणावर देताय. आणि आता आपण ज्या एखाद्या कंपनीचं नाव आहे ते समजा दुसऱ्या कोणी त्या कंपनीचं नाव ठेवलेलं असेल तर त्यावेळेला ट्रेडमार्कचा काय उपयोग असतो? म्हणजे तो ते ठेवू शकत नाही असं काही आहे का? हो, पण तुमचं रजिस्टर असेल तर, म्हणजे आता मी फक्त एक्झाम्पल म्हणून तुमचं सांगतो, तुमच्या कंपनीचं नाव मला माहिती आहे शुभम सेन. तुम्ही जर ते रजिस्टर केलं नसेल, बरोबर, उद्या केलं रजिस्टर, तर मी तुम्हाला सांगणार की हे आज वापरायचं नाही. दुसरा कोणी वापरू शकत नाही. होऊ शकतो. आणि तुम्ही जर रजिस्टर केलं असेल तर तुम्ही बाय डिफॉल्ट रजिस्टरच मला अप्रूव्ह करणार नाही की शुभम सेन नाव आधीच रजिस्टर आहे, तुम्ही ते रजिस्टर करू नका, असं होऊ शकतं. पुढची कॉम्प्लिकेशन्स नंतर ठरतात. पुढचा प्रश्न आनंद रेड्डी विचारतात. आनंद, प्रश्न विचारा. सर नमस्कार. हा, नमस्कार. खूप छान माहिती मिळाली. एक 8-10 महिन्यापासून चालू होतं आमचं ट्रेडमार्क करूया, कारण 2-3 ब्रँचेस झाल्या आणि हॉलिडेचं पण चांगलं काम आहे बऱ्यापैकी. आता मॅडमने विचारलेला प्रश्न परत विचारणं काही संयुक्तिक नाही, पण एक टेंटेटिव्ह कॉस्ट म्हणणार नाही मी आता, इन्व्हेस्टमेंट किती लागेल त्याला, टेंटेटिव्ह म्हणतोय मी. मग अशी म्हणलं सर, जोपर्यंत आम्हाला ते लोगो बघितला जात नाही तोपर्यंत याचं अनालिसिस करणं आणि हे सांगणं खरंच अवघड आहे. आणि ओपन फोरम मध्ये त्याला काहीतरी रेंज असेल ना? नाही सर, आनंद सर, हा बोला. आपल्या एमईएन फोरमवर या ऑनलाईन झूम मीटिंगवर आपण कमर्शियल डिस्कस केले जात नाहीत. हा पहिला बेसिक रूल आहे आपला हा. ओके, तुम्ही त्यांचा नंबर घ्या, तुम्ही त्यांना डायरेक्टली फोन करू शकता. चालेल सर, तुम्ही नंबर द्या तुमचा मला. हा, सरांचा नंबर आता ते शेअर करतील किंवा मी तुम्हाला आता शेअर करेन. चॅटबॉक्स मध्ये त्यांचा नंबर शेअर करतात, त्यांनी केलाय ऑलरेडी, तुम्ही त्यांना डायरेक्ट फोन करू शकता. एक सेकंड. 9890032603 32603 9890032603. ओके सर, ओके, चालेल, ठीक आहे. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? हॅलो, सुरेंद्र सर, तुमच्याशी मला बोलायचं आहे. मला विचारायचंय की आपला जसा इथला ग्रुप आहे तसा पिंपरी चिंचवडला पण आपला ग्रुप आहे ना? हो, आहे ना. माझा नंबर आहे 992351
99235789 789 08. 08. Yes, sir. चालेल सर, मी सगळ्यांची परवानगी घेऊन लिव्ह करतो. माझी आणखी एक मीटिंग आहे ऍक्च्युली 6:30ची. Yes, yes, yes. Please, sir. Thank you, थँक्यू sir. सो मच. व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह सेशन. थँक्यू सो मच. ओके. तळेकर सर, मी तुमच्याकडे येतोय. तळेकर सर, प्लीज गिव्ह द वोट ऑफ थँक्स टू शैलेंद्र सर. माझा व्हिडिओ तुम्ही चालू करा. माझा सर- व्हिडिओ तुम्ही बंद केलेला आहे. हो, पण तो तुम्हीच चालू करू शकता सर. मी बराच प्रयत्न करतोय. ओके. हा, नमस्ते शैलेंद्र सर. तुमच्या मराठी एंटरप्रेन्योर नेटवर्क फोरमच्या मीटिंगला तुम्ही आलात, सदस्यांना मार्गदर्शन दिलं, त्याच्याबद्दल मराठी एंटरप्रेन्योर नेटवर्क फोरमच्या वतीने तुम्हाला धन्यवाद. येस, थँक्यू. व्यावसायिकांना स्पेशल आयडेंटिटी निर्माण करण्यासाठी, म्हणजे त्या व्यावसायिकाला स्वतःची ओळख मार्केटमध्ये निर्माण करण्यासाठी ट्रेडमार्कची गरज लागते किंवा त्यांच्या आयडेंटिटी एकदम स्ट्रॉंग होऊ शकते. हे एक महत्वाचं आम्हाला लक्षात आलंय. व्यवसायासाठी रजिस्ट्रेशन म्हणजे व्यवसाय, ह्या जो रजिस्ट्रेशन आपण व्यवसाय करतोय त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन हे काळाची म्हणजे भविष्य काळाच्या दृष्टीनं फार चांगलं आहे. हे एक आज तुमच्या निमित्ताने आम्हाला लक्षात आलं की एखादी व्यक्ती 40-50 वर्ष 2 पिढ्या 3 पिढ्या व्यवसाय करेल, ट्रेडमार्क स्वतःचा एस्टॅब्लिश करेल, पण कायद्याच्या कसोटीवरती किंवा ऐन वेळेला प्रासंगिक त्यावेळेला कोणी कॉम्पिटिटर उभा राहिला, त्यावेळेला कोणी मिस हे केलं आणि सगळ्या पुण्याईवरती पाणी फिरू शकतं. हे एक तुमच्या निमित्ताने आज लक्षात आलं. आणि ह्याच्यातले जे सगळे एवढे प्रकार आहेत, ॲगमार्क ट्रेडमार्क पासून ते लेबल, वर्ड, टेस्ट, म्हणजे हा तर माझ्या दृष्टीने एकदम आता असं जाणवलं की टेस्ट वरती सुद्धा ट्रेडमार्क क्रिएट करता येतो किंवा डेव्हलप करता येतो. चवीवरती म्हणा किंवा स्मेल वरती, हेही आज तुमच्या निमित्ताने आम्हाला कळालं. सगळे व्यावसायिक त्या निमित्ताने आवर्जून विचार करतील, आवर्जून डेव्हलप करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करतील. तुम्ही आवर्जून उपस्थित राहिला त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. सगळे जे आता फोरम मध्ये जे मेंबर्स आलेले आहेत आजच्या मीटिंग साठी त्यांना धन्यवाद. आजची मीटिंग चांगल्या पद्धतीने पार पडली त्याच्याबद्दल धन्यवाद. ओव्हर टू सुरेंद्र पुढच्या घोषणेसाठी. थँक्यू तळेकर सर. थँक्यू शैलेंद्र सर. थँक्यू सर. आजची मीटिंग खूपच छान झाली, खूपच इन्फॉर्मेटिव्ह होती. तो स्टे ट्यून. आपण परवा पुन्हा भेटणार आहोत सकाळी 11 वाजता. सेफ्टी, आज सरांनी आपल्याला आपला बिझनेस कसा सेफ ठेवायचा हे सांगितलं, तर तुम्ही स्वतः कसं सेफ राहायचा हे आपण बुधवारी सकाळी शिकणार आहोत सागर दाणी यांच्याकडून. तर स्टे ट्यून. घरी राहा, सुखी राहा, आनंदी राहा. थँक्यू.